नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करीत आहे. आज आपण महाराष्ट्र भौगोलिक व सामान्य माहिती बघणार आहोत. महाराष्ट्राची सामान्यता माहिती, त्याच्यामध्ये मुद्दे आणि माहिती. महाराष्ट्र राज्याची स्थापना ही 1 मे 1960 साली झाली आहे. विस्तार आहे, अक्षवृत्तीय विस्तार त्याच्यामध्ये तुम्हाला 15°8 उत्तर ते 22°1 उत्तर असा दिसेल. तर रेखावृत्तीय विस्तार हा तुम्हाला 72°6' पूर्व ते 80°9' पूर्व असा दिसेल. क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. दक्षिण उत्तर अंतर आहे सुमारे 700 किलोमीटर. तर पूर्व पश्चिम अंतर आहे सुमारे 800 किलोमीटर. समुद्रकिनारा किंवा जलसीमा ही 720 किलोमीटर आहे. तर आता नवीन माहितीनुसार हा समुद्रकिनाऱ्याची लांबी वाढली आहे. तर ती किती वाढली आहे ती मला सांगायची आहे कमेंट बॉक्समध्ये. राजधानी मुंबई आहे, तर उपराजधानी नागपूर आहे. एकूण जिल्हे आहेत 36. प्रशासकीय विभाग हे 6 आहेत. 6 विभाग आहेत. जिल्हा परिषदा 33. मुंबई शहर व मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाहीत. तर तालुके आहेत 357. कटक मंडळे 7 आहेत. त्यामध्ये देहू आहे, खडकी आहे, पुणे कॅम्प आहे, देवळाली हे नाशिकला आहे, अहमदनगर, औरंगाबाद आणि कामठी हे नागपूरला आहे. नगरपंचायती हे कणकवली आणि दापोली शिर्डी येथे आहेत. यामध्ये 2011च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या आहे 11,23,00,000. त्यामध्ये पुरुष लोकसंख्या 5,83,00,000 आहे. स्त्री लोकसंख्या 5,40,40,00,000 आहे. एकूण साक्षरता महाराष्ट्र राज्याची 82.91% इतकी आहे. त्याच्यामध्ये पुरुष साक्षरता ही जास्त दिसून येते आपल्याला 89.91%. तर स्त्री साक्षरता ही 75.48% इतकी आहे. पुरुष व स्त्री प्रमाण लिंग गुणोत्तर हे 1,925 असे आहेत. म्हणजेच 1,000 पुरुषांमागे 925 स्त्रिया आहेत. सीमा बघायच्या झाल्या तर पूर्वेस व ईशान्येस छत्तीसगड आहे, पश्चिमेस अरबी समुद्र आहे, दक्षिणेस गोवा व कर्नाटक आहे, आग्नेयेस आंध्र प्रदेश आहे, उत्तरेस मध्य प्रदेश आहे, वायव्येस गुजरात संघराज्य प्रदेश व दादर नगर हवेली. थंड हवेची ठिकाणे आपण बघणार आहोत. थंड हवेची ठिकाणांमध्ये आपल्याला चिखलदरा हे अमरावतीला दिसून येतं, भंडारदरा हे अहमदनगर जिल्ह्यातील ठिकाण आहे, म्हैसमाळ हे औरंगाबादमधील ठिकाण आहे, खंडाळा पुण्यामधील ठिकाण आहे, महाबळेश्वर पाचगणी सातारामध्ये आहे, माथेरान हे रायगड जिल्ह्यामध्ये येईल, आंबोली सिंधुदुर्गामध्ये आहे, तोरणमाळ पठार नंदुरबार जिल्ह्यात आहे, पन्हाळा हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. तर सध्या आपण इथे थांबणार आहोत.